आतापर्यंत तुमच्या घरी आलेला वारकरी कोणी चिन्मुख झालेला नाही आणि हा वारकरी विन्मुख होऊ नये याच्याकरता दक्षिणात त्यांनी मागितलंय. मी जर जाण्यासाठी तयार असेल तर आपली हरकत आहे का? काय हरकत नाही म्हणली, तुझी इच्छा. आतमध्ये गेल्या, हातपाय धुतले, पातळ बदललं, कोरं पातळ घातलं आणि मालकाचं दर्शन घेतलं. आधी नवऱ्याचं दर्शन घेतलं आणि देवघरामध्ये सासरे पडलेले होते. मामांजी, मामांजी उठा. मामांजी म्हणल्या सासऱ्यांना, मामांजी उठा. काय बाई, त्या वारकऱ्याने दक्षिणेत मला मागितले, मी जाण्यासाठी तयार आहे, फक्त मला पाया पडू द्या. सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर सासरा सुनाला आशीर्वाद देता देता हातवरी घेतला. हिंमतच झाली नाही आशीर्वाद द्यायची. टप 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 सुनाच्या पाठीवर पाणी पडलं डोळ्यातलं. उभं राहून पाहिलं, मामांजी तुम्ही रडता? ज्या वारकऱ्यांनी मला दक्षिणेत मागितलं, मी स्वतःहून चालले, तुम्हाला पाया पडते, आशीर्वाद दिला नाही आणि तुम्ही रडता, डोळ्यातलं पाणी माझ्या पाठीवर पडतंय. तोंडावर हात फेरिला. बाई, जशी मालकाला लेक जितकी आवडती तितकी सून लेकीच्या दर्जाची असते ग. अगं, माझी लेक दुसऱ्याच्या घरी गेली, माझ्या मुलाची धर्मपत्नी म्हणून आलीस, तू आमच्यासाठी लक्ष्मी आहेस, आमच्यासाठी जगदंबा आहेस, आमच्यासाठी देवी आहेस, आमच्यासाठी आमची मुलगी आहेस. आणि आमच्या घराण्याची परिस्थिती पाहून तुझ्या बाबांना आमच्या घरी दिले आणि उद्या जर कळालं आमच्या घराण्यातल्या लोकांनी सून दान केली तर सगळी लोक थुथू करतील आमच्यावर. काय सांगणारे मी पाहुण्या रावण्यात, काय बोलणारे प्रतिष्ठित वारकऱ्यात. मामांजी काळजी करू नका, सगळ्या गोष्टी गोड होतील. मी पुन्हा एकदा पाया पडते, मला आशीर्वाद द्या. आणि पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं, पण आशीर्वाद नाही भेटला. हात पाठीवर टेकायची हिंमत होत नव्हती, फक्त डोळ्यातून पाणी पडत होतं. तिसऱ्यांदा असंच केलं. चौथ्यांदा सुनानी डोक्यावरच्या पदराचा एक कोपरा हातात धरला आणि सासूचे सासऱ्याचे डोळे पुसले. सासू सासऱ्याला दुःखातून मुक्त करणाऱ्या फक्त 6 सुना जन्माला आल्या. सासऱ्यांचं त्यांनी सासूचं सासऱ्याचं रडणं बंद करणाऱ्या 5-7च सुना आहेत. एका ठिकाणी 9 सांगितल्या, एका ठिकाणी 14 सांगितल्या. कायमस्वरूपी सासू सासऱ्याला रडिणाऱ्या कुंटाला सुना आहेत. पण सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या मात्र ठराविक सुना, त्याच्यातली ही एक सून आहे. डोळे पुसल्यानं सांगितलं, मामांजी एक लक्षात ठेवा, गेल्या 40-50 वर्षापासनं घरी आलेल्या अतिथीला जेवू घातल्याशिवाय जाऊ देत नाहीत. अशा निष्ठावंत वारकऱ्याची मी सून आहे आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाला मागायला काय कोणाची मायवेली, काय कोणाची मायवेली. सासऱ्यानं सांगितलं, बाई तुला कळत नाही, 4 घंट्यापासून ते तुला मागण्यासाठी. काळजी करू नका मालक, मामाश्री काळजी करू नका, मामांश्री काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल ते मागेल, पण माझ्या सासू सासऱ्याने घरी आलेला एकही व्यक्ती उपाशी जाऊ दिला नाही. माझ्या विटेवरच्या मालकाचं तुमच्यावर प्रेम आहे, काळजी करू नका. 5च मिनिटात दूध आणि पाणी वेगळं होईल. बाहेर आली सासू सासऱ्याचं दर्शन घेऊन. त्या माऊलीचं नाव होतं भागीरथी. भागीरथी नाव होतं त्या माऊलीचं, भागीरथी. बाहेर आल्या आणि दारातल्या वारकऱ्याला प्रणाम केला, पायावर डोकं ठेवलं, चला मी तुमच्या सोबत येते. आता पायावर डोकं ठेवल्यावर पुन्हा पाठीवर पाणी पडू लागलं. त्या बाईच्या लक्षात आलं, भागीरथी बाईंच्या, मी डबल सासऱ्याच्याच पाया पडते का काय. म्हणून उठून रवणेकर उठून वरी पाहिलं ना, वरी पाहिलं ना, त्यावेळेला वारकरी नव्हता, माझा पंढरपुरातला मालक, पंढरपुरातला मालक होता. मालक
माझी माय, हे माझी माय, या निष्ठावंत वारकऱ्याच्या कुळामध्ये लक्ष्मी म्हणून आलीस. ह्या कुळाचा सन्मान किती मोठा आहे, हे कुळ किती त्यागी आहे, किती निष्ठावंत कुळ आहे, याची परीक्षा पाहण्यासाठी मी आलो. सत्वाचा सागर, बोधल्याने सुनदी धली दान. त्या कुळाचं नाव होतं बोधले कुटुंबीय. आणि याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न, याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न उद्या परवा आपल्याकडे कीर्तनासाठी येणार आहेत. दादांचं कीर्तन आहे उद्या परवा या सप्ताहात, या सप्ताहात. आणि दादांच्या कुळात जन्माला आलेली ही माऊली मानकोजी बोधले. या कुळात, या कुळात कल्पना करा किती त्यागी कुटुंब असेल वारकरी संप्रदायातलं. आणि या कुटुंबियांसाठी म्हणून निरोबर आहे. पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात, वेळ संपला राजू, पण 10 मिनिटं घेतो. हे 10 मिनिटं सद्गुरू भगवान बाबांची. मला वाटतंय आज उद्या तुझ्या गावाला कीर्तन आहे का रे? माहेर बाहेरगावला उद्या संध्याकाळचं कीर्तन आहे. 55 वर्ष संसार केलाय का माणसाने. हा संप्रदाय किती मोठा आहे बघा. 55 वर्ष, 40, 45, 50, 55 वर्ष संसार केला. आणि बायकोला संध्याकाळी एक शब्द सांगितला, उद्या मी पहाटे तुला एक वाक्य बोलणार आहे, तुला पटेल किंवा न पटेल, पण ते वाक्य माझ्या हिताचं असेल. मी उद्या सकाळी स्नान झाल्यावर बोलणार आहे. काही नाही, आंघोळ केली आणि बाथरूम मध्ये टावेल लावली, टावेल गुंडाळली, टावेल टावेल आणि टावेल गुंडाळून आपल्या पत्नीकडे आले. पत्नीला माय म्हणले. माय, माय, त्या साधूचं नाव आहे मन्ना महाराज. माय म्हणले बायकोला. माय, मालक तुम्ही मला माय म्हणता? हो म्हणले. बस झाला संसार. यथेच्छ धन द्रव्य संपत्ती भरपूर आहे, मुलं बाळ आहेत. आता तुम्ही संसार सांभाळा. आता मी उरलेलं ते देवाला समर्पित करणार आहे. आणि बायकोला माय म्हणले आणि टावेल गुंडाळून घराच्या बाहेर पडले. आजही तो साधू टावेलच गुंडाळतो. अंगात शर्ट नाही, फक्त टावेल, टावेल, फक्त टावेल. बाहेर पडले. आवाज दिला, मालक तुम्ही मला माय म्हणतात, मी तुम्हाला काय समजू ते तू ठरव. पण मी तुला आजपासून माय म्हणणार. तुला मला काय समजायचं तू ठरव. आपली भेटगाठ पुन्हा नाही. ठीक आहे. 2-4 महिला प्रतिष्ठित होत्या. त्यांना सांगितलं, बाई मालकांनी आजपासून मला माय शब्द वापरलाय, पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या नवऱ्याला मी मालकच म्हणील. तुमच्यातली एक बाई होती, मी नवऱ्याला पतीच म्हणीन, मला मालकच म्हणील. भेट घेणार नाही, काय नाही. ते मला माय म्हणले तर आता मी जाणार नाही त्यांच्याकडं, पण मी त्यांना मालकच म्हणील. श्रद्धा किती बघा, किती श्रद्धा या भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीवर, या संप्रदायातल्या लोकांची किती श्रद्धा. आज मी डोळ्यांनी ती महाराज पाहिलेत. आज सुद्धा अब्जाधीश लोक असे मागं पळतात. अब्जाधीश, अब्जाधीश, कोटीन हे काय नाही, अब्जाधीश लोक पाठीमागं पळतात. अब्जाधीश. महाराष्ट्राचा शेवटचा कोपरा बगरजी तिथं आहेत ते अब्जाधीश माणसं. कोणाला वाटते आमच्या दुकानात 5 मिनिटं यावा आणि वाटतील ते ह्याने दुकानातलं घेऊन जावा. आणि त्याचं एकच काम, कपड्याच्या दुकानात गेले की 10-15 साड्या जशा हातात बसतील त्या घ्यायच्या
आणि रस्त्यात यायचं आणि गरीबाच्या बाईला वाटून टाकायचे. पण एखाद्याच्या दुकानात जर ते गेले तर त्याला असं वाटतं, अरे बाप रे, आपल्या दुकानात प्रत्यक्ष पांडुरंग आले, प्रत्यक्ष आपल्या दुकानात शिवजी आले. आजची परिस्थिती, आजची या विज्ञानी युगात आजची परिस्थिती आहे. येडे नाहीत लोक कोणाला मानायला, येडे नाहीत. त्या बाईनं ठरलं मी मात्र मालकच म्हणेल. काय नियम केला मगरजी? सकाळचा नित्यनियम आटपायचा आणि सगळा नियम आटपला की जेवायला बसायची. जेवायला मात्र नागरे महाराज 2 ताट लावायचे. जे काय असेल, कढी असेल, भाकरी असेल, वरण असेल, पोळी असेल, भाजी असेल, भाकरी असेल, कण्या असतील, आंबाड्या असेल, बासुंदी असेल, भजी असतील, काय असेल ते. जो रोज सकाळच्या पहिल्या जेवणाला जो स्वयंपाक होईल तो स्वयंपाक 2 ताटात घ्यायचा. एका ताटामध्ये आता वरण भात असेल तर एका भाताचा एवढा एवढा गोळा टाकायचा, वरण ठेवायचं, 1 पोळी ठेवायची आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि ते पात्र आपल्या पतीच्या नावानं देव्हाऱ्यात झाकून ठेवायचं, आपल्या नवऱ्याच्या नावानं देव्हाऱ्यात झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर पात्र रिकामं होतो तर रिकामं. पात्रात मुंगी नाही, मांजर हात लाईत नाही, त्या देवघरात कुत्रं जात नाही, कुठला घरातला व्यक्ती हात लावित नाही. पण त्या पात्रात मगर जे स्वयंपाक शिल्लक राहत नाही. ज्या मालकाला पती मानलं त्या मालकाच्या मुखारविंदात अन्नपूर्णा ते स्वयंपाक नेऊन घालत होती. आज अशी निष्ठावंत माणसं आहेत म्हणून काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी.